मंडळी नमस्कार. आयुर्वेदाने मधुर आम्ल लवण, कटू तिक्त कषाय असा 6 रसांचा षड्रसात्मक आहार सांगितलेला आहे. या 6 रसांचा पुरस्कार आयुर्वेदाने केलेला आहे. या 6 रसांचे गुणधर्म आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि आपला जो आजचा जो काळ आहे, आधुनिक काळ, याचा आयुर्वेदाशी सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार करीत आहोत. तर मंडळी, जागतिक आरोग्य संघटना आणि ICMR यांनी जे सांगितलेलं आहे, की आपल्या शरीरामध्ये मिठाचे प्रमाण किती असणं आवश्यक आहे, या संदर्भात आपण विवेचन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सोबत आपण बघणार आहोत, की मिठाचे जे प्रमाण आहे ते शरीरामध्ये आवश्यक किती आहे. आवश्यक असलेले मिठाचे प्रमाण जर कमी झाले तर शरीरामध्ये काय दोष निर्माण होतात. अतिरिक्त मिठाचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये आलं तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात. या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर मंडळी, ICMR आणि WHO यांनी जे आपले मिठाचे दैनंदिन जे इंटेक आहे याचं जे प्रमाण सांगितलेलं आहे, हे 5 मिलीग्राम पेक्षा कमी आपण दैनंदिन जीवनामध्ये, आहारामध्ये, रोजच्या दिनचर्येमध्ये मिठाचे प्रमाण घेणं आवश्यक आहे. मग हे 5 मिलीग्राम पेक्षा कमी मीठ असणं का बरं आवश्यक आहे, किंवा 0 का बरं नको? तर आपले मीठ हे जे सोडियम आहे, सोडियम आणि पोटॅशियम हे आपल्या शरीरातील 2 इलेक्ट्रोलाइट्स आहे. सोडियमचे कार्य जर काही असेल तर ते म्हणजे आपल्या मेंदूशी रिलेटेड, ब्रेनशी रिलेटेड आहे. त्याचप्रमाणे आपल्या जे प्लाझ्मा आहे हे हेल्दी ठेवण्यासाठी सोडियमचे कार्य आहे. त्याचप्रमाणे आपलं जे मेटाबॉलिझम आहे, चयापचय आहे, हे सुद्धा असणं खूप जरुरी आहे. हे नॉर्मल असण्यासाठी सोडियमचं प्रमाण असणं आपल्या शरीरामध्ये योग्य मात्रेमध्ये असणं आवश्यक आहे. ही जी योग्य मात्रा आहे, ही योग्य मात्रा ICMR आणि WHOच्या नुसार 5 मिलीग्राम पेक्षा कमी आहे. आता ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये मिठाचे प्रमाण कमी होते, त्यावेळेस आपण बघतो की खूप वेळा आपल्याला हॉस्पिटलाइज व्हावं लागते. तज्ञ डॉक्टरांची सल्ला घेऊन वेगवेगळे औषधोपचार आपण घेत असतो. तर मंडळी, जर मिठाचे प्रमाण आपल्या शरीरात जास्त असले तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण सुद्धा व्यवस्थित समतोल असणं आवश्यक आहे. मंडळी बघा, आपल्या शरीरामध्ये मिठाचे प्रमाण जर जास्त असले तर आपण काय करायला पाहिजे, एक लक्षात ठेवा. आपण फळभाज्या, फळे, पालक, त्याचप्रमाणे पालेभाज्या यांचा योग्य असा उपयोग आपण आपल्या शरीरामध्ये जर केला तर आपल्या शरीरातील जे इलेक्ट्रोलाइट आहे त्याचं बॅलन्स अतिशय व्यवस्थित होईल. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स जर असलं तर आपलं शरीर जे आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे सुरळीतपणे त्याचं कार्य करू शकेल. आता मंडळी, आपण जर बघितलं तर मिठाचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी झाल्यावर काय होते हे बघितलं. मिठाचं प्रमाण जास्त असताना पोटॅशियम कसं आपण जास्त घेऊ शकतो हे बघितलं. एक नारळ पाणी जे आहे यामध्ये सुद्धा पोटॅशियमचं प्रमाण फार चांगल्या प्रकारे असते. मंडळी, आणखी तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये मिठाचे प्रमाण वाढते, अशा कुठल्या गोष्टी आहे. आता आपली जी दिनचर्या आहे ही अतिशय धावपळीची आहे. आपलं जे डेली रुटीन आहे हे फार हेक्टिक आहे, बिझी आहे. त्यामुळे आपल्याला खूप वेळा आपण काय करतो की पॅकेज फूडचा सहारा घेतो, आपण प्रोसेस फूडचा सहारा घेतो, बेकरी प्रॉडक्ट आपण वापरतो. यामध्ये जे सोडियम आहे याचे प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात असते आणि हे जास्त प्रमाणात असणारे शरीरासाठी सोडियम योग्य नसते. आणि शरीरासाठी जे सोडियम पाहिजे ते आयोडोनाइज सोडियम, आयोडीन युक्त सोडियम असणं ICMR आणि WHO यांनी आपल्याला मान्यता दिली आहे. पण त्याचे सुद्धा प्रमाण जे आहे हे 5 मिलीग्राम पेक्षा कमी असणं खूप जरुरी आहे. जे आयोडीन आहे याचा जो उपयोग आहे हा आपण बघतो की आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या प्रकारे होत असतो. आता मंडळी, आपण बघू शकतो की आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस अधिक प्रमाणात आपण मिठाचा इंटेक करतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये नेमके कुठले कुठले दुष्परिणाम होऊ शकतात, कुठल्या कुठल्या आजारामध्ये ट्रिगर फॅक्टर मिठामुळे होऊ शकतो. तर हा ट्रिगर फॅक्टर जो आहे, हा दुष्परिणाम आहे, यामधील जो नंबर 1 चा विषय आहे, यामध्ये आपण बघूया की जे हायपरटेन्शन आहे, जे ब्लड प्रेशर आहे, यामध्ये मिठाचा रोल फार की रोल आहे.
आपल्याला जेव्हा आपलं बीपी वाढते, जेव्हा आपला सिस्टॉलिक, डायस्टॉलिक बीपी वाढतो, आपण आपल्या तज्ञ डॉक्टरांकडे जातो. त्यावेळेस ते आपल्याला बीपी चेक करून आपल्याला सांगतात, की ही गोळी घ्या आणि तुम्ही शरीरातील तुमच्या जेवणातील जो मीठ आहे याचं प्रमाण संतुलित ठेवा, कमी ठेवा. मग हे मिठाचं प्रमाण जर जास्त झालं, तर आपला बीपी रेज होऊ शकतो, बीपी वाढू शकतो आणि बीपी वाढल्यावर जे दुष्परिणाम होतात, त्या दुष्परिणामाला आपल्याला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्याकरिता आपण वेळीच दक्षता घेऊन आपल्या मिठाचे प्रमाण हे 5 मिलीग्राम पेक्षा कमी ठेवणं जरुरी आहे. मी वारंवार उल्लेख करत आहे, वारंवार त्याच्यावर जोर देत आहे, की आपल्या शरीरातील जे मिठाचे प्रमाण आहे, जे इंटेक आहे, हे मिठाचं इंटेक आपल्याला 5 मिलीग्राम पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. मंडळी नंबर 2चा जो विषय आहे, नंबर 2चा जे दुष्परिणाम आहे, तो आपल्या हृदयाशी आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्याच्याशी संबंधित आहे. आपल्या शरीरामध्ये जर मिठाचे प्रमाण वाढले, तर हृदय आणि हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, यामध्ये वैषम्य तयार होईल, यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी तयार होईल आणि त्यामुळे सुद्धा आपल्या हेल्थला इफेक्ट होईल, इम्पेअर होईल. आपलं जीवन जे आहे हे निरामय राहण्यास आपणास अडचण येईल. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला टेस्ट करावं लागतील. वेगवेगळे औषध उपचार घ्यावे लागतील आणि आपलं आयुष्य जे आहे हे आपण थोडंसं या मार्गावर आपण घेऊन जात असतो. तेव्हा आपण मिठाचे प्रमाण आहे हे खरंच तुम्ही कमी ठेवा. आणि नंबर 3चा जो विषय आहे तो म्हणजे किडनीशी रिलेटेड आहे. आपल्या ज्या किडनी आहे हे आपल्या शरीरामध्ये 2 किडन्या असतात. यांचं जे कार्य आहे हे शरीराचं फिल्ट्रेशनचं कार्य आहे आणि जे आपल्या शरीरामध्ये सोडियम आणि पोटॅशियम यांची सांगड घालणं, यांचा समतोल राखणं हे कार्य किडनीद्वारे होत असते. किडनीचे जे कार्य आहे यामध्ये काय होतं, की जे वेस्ट प्रॉडक्ट आहे, हे शरीरातील रक्तातून काढून ते वेस्ट प्रॉडक्ट शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम हे किडनीद्वारे होत असते. ज्यावेळेस आपण 5 मिलीग्राम पेक्षा जास्त प्रमाणात मीठ घेत असतो, त्यावेळेस आपल्या किडनीला फिल्टर करायला अधिकचा जोर द्यावा लागतो. हा अधिकचा जोर ज्यावेळेस द्यावा लागतो, त्यावेळेस किडनीला अधिक ताकद लागते. त्यामुळेच किडनीला सुद्धा त्यांचं फंक्शन जे आहे ते इम्पेअर्ड होऊ शकतं आणि त्यामुळे सुद्धा आपण खूप लोकांमध्ये बघतो, की सोडियम, पोटॅशियम त्यांच्यामध्ये नॉर्मल राहत नाही. त्यांच्यामध्ये युरिक ॲसिड नॉर्मल राहत नाही. त्यांच्यामध्ये क्रिएटिन वाढत जाते आणि त्यामुळे सुद्धा त्यांचं आयुष्य जे आहे हे इम्पेअर्ड होऊ शकते. आयुष्य जे आहे हे गोळ्या औषधावर जावं लागते आणि त्यांचं निरोगी आयुष्यामध्ये अडथळा तयार होतो. त्यासाठी आपली किडनी व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला 5 मिलीग्राम पेक्षा कमी मीठ दैनंदिन घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मंडळी बघा, आपण बघतो आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला खूप आपण जे पॅरालिसिसचे पेशंट आहे, जे लकव्याचे पेशंट आहे, हे सुद्धा बघत असतो. जर तुम्हाला पॅरालिसिस किंवा लकवा झालेला असेल, त्याच्या काही गोळ्या औषध सुरू असतील, तर तुम्ही मिठाचे प्रमाण संतुलित ठेवणं आवश्यक आहे. रिस्ट्रिक्ट सॉल्ट तुम्ही ठेवणं आवश्यक आहे. सॉल्ट रिस्ट्रिक्टेड डाएट नावाचा जो कन्सेप्ट आहे, तो सुद्धा तुम्ही ठेवणं आवश्यक आहे. जर तुम्ही मिठाचे प्रमाण व्यवस्थित ठेवले, तर भविष्यामध्ये पॅरालिसिस, लकवा यासारखे आजार नॉर्मल व्यक्तीला होण्यास फार कष्ट त्या आजाराला घ्यावे लागतील आणि आपल्यावर ते आजार हावी होणार नाही. त्यासाठी सुद्धा आपण मिठाचे प्रमाण हे रेग्युलराइज ठेवणं, रिस्ट्रिक्टेड ठेवणं खूप जरुरी आहे. नंबर 5चा जो दुष्परिणाम आहे, यामध्ये मंडळी आपण बघतो, की खूप वेळा आपण पाहतो, की ओबेसिटीचे लठ्ठ व्यक्तीचे प्रमाण आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या जनसामान्यामध्ये, आपल्या दैनंदिन गावामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात झालेले आपण बघतो. आणि खूप वेळा आपण जो पाहतो, की शरीरामध्ये जेव्हा पाणी जास्त होते, त्यामुळे सुद्धा ओबेसिटी वाढते. आणि हे जे सोडियम आहे, हे काय करतं, वॉटरचं रिटेन्शन करतं. मग त्यामुळे सुद्धा काय होतं, की आपल्या शरीरावर सूज तयार येते, आपल्या चेहऱ्यावर सूज येते, पायावर सूज येते. तर अशा व्यक्तींनी सुद्धा मिठाचे प्रमाण योग्य ठेवून योग्य औषधोपचार घेणं आवश्यक आहे. मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण जो बघितला आहे, की मिठाचे प्रमाण योग्य ठेवल्यास आपल्या शरीरास काय फायदा होऊ शकतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबने आमच्या टीमला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळेल. आम्हाला अधिक नवनवीन व्हिडिओ बनवण्यास त्यामुळे मदत होईल. धन्यवाद.